महाराज त्या राजाच्या डोळ्यात अश्रू. म्हणले ज्या जगज्जननी जगदंबा मातेची मी इतक्या वर्षापासून सेवा करतो, तिचा अधिकार पांडुरंगाचं देऊळ झाडून घेते, याचा अर्थ निश्चित जगदंबा मातेपेक्षा कैक पटीनं या पांडुरंगाचा अधिकार मोठा असला पाहिजे. आहेच जे महाराज. कारण तो काय, तो हा देवांचा आहे देव, तो हा देवांचा आहे तुला देवांचाही देव बळीया माझा पंढरीराव. तो देवांचा देव आहे महाराज. साधा आहे का पांडुरंग परमात्मा आपला? उग उग अहो जगात असंख्य रूप धारण केलेत, पण ते जे रूप आहे ना ते आऊर आहे. क्या बात आहे. वा वा वा. बापतीर्थ पंढरी, त्याचं वर्णनच सगळ्या संतांनी तसं केलंय महाराज. आणि तो देवांचा देव असल्या कारणानं रुक्मिणी माता त्याचं गाभारा झाडून घेत होती. राजाला वाईट वाटलं, पण कळालं की रुक्मिणी मातेपेक्षा जगदंबा मातेपेक्षा पांडुरंगाचा अधिकार मोठा आहे. पांडुरंगाला शरण गेला, त्याचे चरण स्पर्श केले, नमस्कार केला. आणि नमस्कार केल्यानंतर म्हणला, देवा चला मी तुम्हाला घेऊन जायला आलोय. देवा म्हणले कुठं? म्हणले अनागुंदी नगरीला, माझी नगरी आहे, मी राजा आहे त्या नगरीचा. देव म्हणाले चला काही हरकत नाही बा. देव काय भोळा आहे, तू लगेच तयार. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कधी का. तो तयारच झाला. म्हणला पण माझ्या 3 अटी आहेत. तुझी नगरी कुठे मला माहित नाही, किती किलोमीटर आहे हे माहित नाही, म्हणजे मैल. तुमच्या भाषेत मैल, आमच्या भाषेत आजकालचे किलोमीटर. एक तर रातोरात न्यावं लागल, दुसरी गोष्ट हातोहात न्यावं लागल, आणि तिसरी गोष्ट माझ्या भक्ताचा छळ जर तुझ्या नगरीत झाला तर एक क्षणभर देखील थांबणार नाही. राजाने विचार केला, रातोरात हातोहात हे आपला विषय, भक्ताचा छळ कशाला येतील भक्त तिकडे. आता काय नाही म्हणले देवा, 3 अटी मान्य आहे. लगेचच यंत्रणा राबवली. राजे साहेबांनी थेट अनागुंदी पर्यंत माणसं उभे केली आणि हातोहात आणि रातोरात पांडुरंगाला अनागुंदीला नेलं. प्राणप्रतिष्ठा केली. सगळे उपचार सुरू झाले. 56 भोगाचा रोज नैवेद्य हो. साधन नाही, लक्षात ठेवा. देवाचं वर्णन काकडा आरतीपासून ते शेजारती पर्यंत सगळे उपचार पुजारी करू लागले. राजाला आनंद वाटला. माझ्या इतका मोठा राजा कोणी. पण गर्वाचं घर खाली असतं, लक्षात ठेवा. इकडं आषाढी वारी भरली, देवच देवळात नाही. सगळ्या संतांची तत्कालीन बैठक झाली. म्हणले देव कुठे गेले? सांगितलं काय ते म्हणले योगायोग. त्या राजाला काय प्रेमात पडावं पांडुरंगाच्या, आणि पांडुरंगाला घेऊन काय जाऊ. पांडुरंग पण लगे मोकळा, लगेच गेला. म्हणले असा कसा देव बा आपला. असं वर्णन झाल्यानंतर तत्कालीन जी बैठक झाली, त्या बैठकीत संत भानुदास महाराजांची नियुक्ती झाली की तुम्ही जावं आणि त्या अनागोंदीहून पांडुरंगाला परत घेऊन यावं, आहे की नाही. भानुदास महाराज कळायला कानात शब्द पडले, निघाले लगेच विठ्ठल 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 करत भजन. एकटेच, सोबत नाही कुणी. ड्रायव्हर